इथे भरपूर समस्या आहेत नाही का? आणि समस्या तुमच्या इथं भरपूर नोकऱ्या नाही. हा 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 पण मग तुम्ही जाऊन आले का इथे आपलं समाज कल्याणच्या ऑफिस? गेलेलो आहे मी समाज कल्याणच्या ऑफिस वरती गेलेलो आहे मी म्हणजे 2005 साली गेलेलो होतो. त्याचं काय म्हणणं होतं? तिथं काही एससी आणि एसटी साठी मुलांसाठी फॅसिलिटीज, फक्त आमच्या एनटी साठी तर फॅसिलिटीज नाही. काय म्हटलं तिकडे, म्हणजे काय कारण काय बॉस? कारण काय, फक्त एससी आणि एसटी साठीच असते ती समाज कल्याणचं हॉस्टेलचं. तर आमच्या एनटी साठी नव्हती तिथे. तुमचं काय म्हणणं आहे बॉस? त्यांनी काय म्हणणं काय नाही, आमच्यासाठी गरीब मुलं असतं ना, त्यांना हॉस्टेलची सुविधा पाहिजे तिथं. असं म्हणजे तुम्हाला पण शिकायची भरपूर हौस आहे, सगळ्यांनाच असते, पण तुम्ही जे एनटी आहेत म्हणजे नोमॅटिक ट्राईब म्हणतात त्याला, तुम्हाला त्याच्यात त्यांनी उल्लेख घेतलेला नाही त्यांच्या कागदोपत्री की तुम्हाला त्याच्यात ती फॅसिलिटी नाही आम्हाला. तुमचं असं म्हणणं आहे की ती तुम्हाला पण देण्यात यावी. बरोबर, कारण तुमच्या याच्यात पण फार, तुमच्या पण समाजामध्ये फार गरिबी आहे. गरिबी म्हणजे सर आमचा वडार समाज आहे, त्यासाठी म्हणजे आम्हाला जर फॅसिलिटी भेटलीच पाहिजे होती, कारण आमचे लोक हातावरच काम करणारे लोक असतात. असं कोणाला काही इस्टेट नाही, असं त्यांचं कोणाला शेती नाही, कोणाला हे नाही, कोणाला घर नाही राहायला, आणि गरीब मुलं असं हॉस्टेलला राहिली पाहिजे, त्यांना सुविधा भेटली पाहिजे असे आमच्या एससी एसटी मध्ये टाकायला पाहिजे होते. आणि आम्हाला ती फॅसिलिटी नाही. आम्ही म्हणजे आमच्यापेक्षा जास्त आता जय भीम म्हणा, चांभार म्हणा, त्यांना फॅसिलिटी जास्त जाते, आणि ते लोक तर जास्त त्यांची प्रॉपर्टीच आमच्यापेक्षा जास्त असेल त्यांची. आणि असा आमचा कोणता व्यक्ती दाखवा का त्याची प्रॉपर्टी जास्त आहे. आणि आमचे शिकलेले मुलं खूप आहे, त्यांना नोकऱ्या नाही. ऑलरेडी आता मुलं घरी बसलेले ग्रॅज्युएशन करून, पण त्यांना गव्हर्नमेंटच्या काही सुविधा भेटत नाही असं म्हणणं आहे. अच्छा अच्छा अच्छा. असं समाज कुठला आहे? वडार समाज. वडार. त्याच्यामध्ये तुम्हाला काही गव्हर्नमेंटकडनं फॅसिलिटीज मिळतात? सांगायला बी कोणी येत नाही साहेब, आणि तुमच्यासारखे समजदार बी लोक कोणी सांगायला येत नाही आमच्यापाशी. अच्छा अच्छा अच्छा. येते की कोणीतरी यावा, इथं चांगलं सांगावं लोकांना. हेच आमची अपेक्षा, फक्त येऊन कोणीतरी काहीतरी मदत करावी, गायडन्स मिळावा. तुम्हाला सगळ्यांना शिकायची पण इच्छा असेल, कामं करायची पण इच्छा. आपली ये नाही साहेब तेवढी शिकायची, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम येतो सरांना. तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे, तुम्हाला सरकारकडनं काहीतरी बेनिफिट मिळाला पाहिजे, जेणेकरून तुम्ही पण शिकू शकाल. जसं एससी एनटीच्या मुलांना फॅसिलिटीज दिल्या गेल्या आहेत, जसं आता ह्यांनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला पण मिळाल्या पाहिजे, तुमचं असं म्हणणं आहे. सर्व मिक्स आहे, एकच समाज नाही. जे बी मॉमिडन सर्व जे 12 जातीचे माणसं आहेत. त्याचे घर आहे, त्याच्या कोणाच्या नावावर नाही, याला कधी येतील कधी तोडून देतील. अच्छा. ही जमीन कोणाची आहे तुम्ही राहताय तिथे? शक्यता तर इथल्या लोकांची आहे, आंबड गावातल्या लोकांची. पण याच्यावर दुसरा सरकारच कब्जा करून राहिला की घरं तोडण्यासाठी आणि दुसरीकडे घरं देऊ राहिले. ते घर कच्चे एकदम कच्चे आहेत ते घर. एकदम कच्चे. काय 2-4 बिल्डिंग पडेल म्हणून करताना हे झोपडपट्टी उठणार नाही. अच्छा, ओके. तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला इथेच काहीतरी वास्तव्य करून इथंच आम्हाला व्यवस्थित करून द्यावा आणि इथंच राहून द्यावा. आमचा सरकार वरती झालेले पाहिजे घर. किती वर्षापासून राहताय ते? 25-26 वर्षापासून असतात ना. कोणाचा जन्म नव्हता तेव्हापासून सुविधा नाही, कसली सुविधा नाही, आणि नळ योजना हे असं वगैरे काहीच नाही. स्वच्छता पण नाही, एकदम घाण आहे नाही का? नाली नाही, त्याच्यामुळे सारखे आजारी पडतात ना आमचे.